जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आता सभापती पदाच्या निवडीसाठी लगबग सुरू झाली असून उत्तर सोलापूर पंचायत समितीमध्ये 6 पैकी 4 सदस्य भारतीय जनता पक्षाचे विजयी झाल्यामुळे भाजपची एकहाती सत्ता आली आहे। शिवाय अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सभापती पदासाठी मार्डी गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी अमोल बोराडे या एकमेव सदस्य या प्रवर्गातील असल्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध होणार आहे। तर उपसभापती पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। तेजस्विनी बोराडे यांच्या रूपात चौथ्यांदा मार्डी गावाला सभापती पदाची संधी मिळत आहे। सभापतीपदी विराजमान होणाऱ्या बोराडे यांना जरी राजकीय अनुभव नसला तरी देखील त्यांचे पती अमोल बोराडे हे माजी सभापती संध्याराणी पवार यांचे स्वीय सहाय्यक होते। त्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजाचा त्यांना 5 वर्षांचा अनुभव असल्यामुळे आता सभापती पदांची मदत कामकाजासाठी चांगली होणार आहे। सभापती पदाच्या एकमेव असलेल्या उमेदवार बोराडे या शहाजी पवार यांच्या निकटवर्तीय आहेत। नान्नज गणातून निवडून आलेले सुनील भोसले आणि बीबी दारफळ गणातून निवडून आलेल्या सुनीता अरुण बारसकर यांना माजी आमदार यशवंत माने यांच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आहे। तर ऋतुजा बंडगर या बाजार समितीच्या सभापती दिलीप माने यांच्या निकटवर्तीय आहेत। त्यामुळे या तिघांपैकी उपसभापती पदाची संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत।